स्वराज्याचे बीज नुकतेच मातीत रुजू लागले होते. एका बाजूला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या गर्वाला जबर धक्का दिला होता. प्रतापगडाच्या त्या थरारक विजयानंतर महाराज पन्हाळगडावर आले. पण स्वराज्याच्या या तेजस्वी उगवत्या सूर्याला कैद करण्यासाठी सिद्दी जोहरने 1660 मध्ये पन्हाळगडास घट्ट असा वेढा घातला. योग्य वेळी योग्य युक्तीने मृत्यूला डोळ्यात डोळे घालून आपल्या मोजक्या विश्वासू सहकाऱ्यांच्या मदतीने महाराजांनी पन्हाळगडाचा वेढा फोडला. इतक्यात औरंगजेबानेही स्वराज्याची कोंडी करण्याचे ठरवले आणि विळखा अधिक घट्ट करण्यासाठी आपला मामा अमीर उल उमरा शाहिस्ता खान यास दक्षिणेत धाडले. शाहिस्ता खान 25 फेब्रुवारी 1660 रोजी अहमदनगरहून निघाला आणि 9 मे 1660 रोजी पुण्यात येऊन दाखल झाला. पुणे हे शिवाजी महाराजांच्या बालपणीचे आठवणींनी नटलेले ठिकाण आणि लाल महाल म्हणजे त्यांच्या लहानपणाच्या संस्कारांचे केंद्र. त्या पवित्र स्मृतीस्थानीच शाहिस्ते खानाने आपला मुक्काम रोवला. हा केवळ राजकीय अतिक्रमण नव्हता, तर तो शिवरायांच्या अस्मितेला दिलेलं खुलं आव्हान होतं. पुण्यात बसून शाहिस्ते खान स्वराज्यावर सावली टाकू पाहत होता. त्याचा गर्व खंडित करणे आणि त्याला स्वराज्याच्या भूमीत असुरक्षित असल्याची जाणीव करून देणे आणि मोगल छावणीच्या अजयतेचा भ्रम चिरडून टाकणे हे आवश्यक झाले होते. मग एक साहसी मोहीम ठरली. पोटे छाटली गेली. रक्तबंबाळ झालेला खान खाली कोसळला. त्या धामधुमीत त्याचा मुलगा अबुल फतह आणि इतर काही जण ठार मारले गेले. ही मोहीम केवळ महालात शिरून प्रहार करण्यापुरती नव्हती. तिच्या परतीच्या वाटेतही महाराजांनी विलक्षण दूरदृष्टी दिसून येते. कात्रज घाटाकडे मशाली, गुरे, रणशिंगे आणि तुरे वाजवणारे लोक आधीच तयार ठेवण्यात आले होते. ठरलेल्या खुणीनंतर त्या दिशेने मोठी हालचाल सुरू झाली. प्रकाश, आवाज, धावपळ पाहून मुघलांचा पाठलाग चुकीच्या दिशेने वळाला. शत्रू भुलव्याच्या मागे धावू लागला आणि त्या गोंधळाचा पुरेपूर फायदा घेत महाराज आपल्या खऱ्या मार्गाने सुरक्षितपणे सिंहगडाकडे परतले. ही युक्ती म्हणजे शौर्य इतकीच बुद्धिमत्ता किती धारदार होती याचे उज्ज्वल उदाहरण होते. शाहिस्ते खानावरचा हा प्रहार मुघल सत्तेच्या अहंकार बसलेला घणाघाता होता. पुण्यात लाल महालात हजारो सैनिकांच्या संरक्षणात बसलेल्या औरंगजेबाच्या माम्यालाच महाराजांनी गाठले आणि त्याच्या हाताची बोटे छाटून त्याची दरपोक्ती चिरडली. हा केवळ धाडसी हल्ला नव्हता, तो स्वराज्याच्या अदम्य इच्छाशक्तीचा आणि छापामार रणकौशल्याचा प्रखर परंपरेचा तेजस्वी नमुनाच होता. या घटनेनंतर शाहिस्तेखानाचा दरारा थोडीच मिळाला. अपमानित होऊन तो पुण्यात फार काळ टिकला नाही. काही दिवसातच त्याची दक्षिणेतून हकलपट्टी झाली आणि पुढे त्याची बंगालकडे रवानगी करण्यात आली. चैत्र शुद्ध अष्टमीची ती रात्र म्हणूनच स्वराज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली. त्या रात्री तलवारीचा एक घाव केवळ 3 बोटांवर बसला नाही, तर तो मुघलांच्या गर्वाच्या मुळावरच पडला. त्या रात्री महाराजांनी दाखवून दिले की शत्रू कितीही बलाढ्य असो, गडी कितीही अभेद्य असो, सैन्य कितीही प्रचंड असो, धैर्य, बुद्धी, वेग, गुप्तता आणि दैवीध्यास यांच्या बळावर स्वराज्याचा सिंह आपल्या शत्रूच्या गुहेत शिरून त्याला जखमी करून परत येऊ शकतो.